तेजवार्ता न्यूज नेटवर्क 24/7 तेजवार्ता न्यूज नेटवर्क हमेशा सच के साथ। मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येणारी अनेक रस्त्यांची कामं सुरू आहेत सध्या, परंतु अनेक रस्त्यांची कामं जी आहेत ती विना परवानगी देखील काढली जाते, तिथचे रस्ते खोदले जातात। यापूर्वी देखील मनसेच्या संदीप देशपांडेंनी या सगळ्या संदर्भात आरोप सुद्धा केलेले होते की कोणत्या तरी कंपनीला आपल्या वायर टाकण्याकरता विषय मला आपण विचारू, हा विषयच माझा नाही। राज्यसभेच्या बाबतीत प्रीतम मुंडेंचं नाव चर्चेत आहे, पुन्हा एकदा संधी त्यांना दिली जाऊ शकते का? राज्यसभेच्या बाबतीत अनेक नावं चर्चेत आहेत, तर त्यामधलं एक नाव प्रीतम मुंडे यांचं आहे, कारण त्या खासदार होत्या 10 वर्ष आणि यावेळी पक्षाच्या आदेशानुसार मला त्यांनी लोकसभा लढवली होती आणि नॅचरली प्रीतमताईंनी उपाध्यक्ष म्हणून प्रदेशाचं काम केलंय, खासदार म्हणून केलंय। त्याचबरोबर अनेक नावं आणखी पण चर्चेत आहेत, तर आता बाकी निर्णय आमचे सर्व नेते करतील आणि ते निर्णय योग्य करतील अशी आमची अपेक्षा आहे। असं म्हणतायत की प्रदूषण मागच्या काही वर्षांमध्ये वाढलं आहे, तुम्ही जे म्हणताय ऍप नुसार मग तुम्ही माहिती घेतली त्यानुसार फोन करतो त्या खरंच त्यांच्या मोबाईलवर खरंच वाढलंय असं म्हणतोय। आता एक परिस्थिती अशी असते आपल्याकडे, जेव्हा दिवाळी होते, दिवाळीनंतर ते जानेवारी पर्यंत प्रदूषण थोडंसं जास्त येतं, एअर पोल्युशन। त्याचं कारण असतं वातावरणात थंडी असते आणि जे प्रदूषण होतं ते आपल्याकडे समुद्रामध्ये जर कमी दाबाचा पट्टा असेल तर ते निघून जातं, पण समुद्रामध्ये हाय प्रेशर सुरू झालं तर ते प्रदूषण इकडेच रेंगाळतं आणि ह्युमिडिटी असल्यामुळे आणि थंडी असल्यामुळे ते हवेच्या मध्य लेवलला येऊन स्थिर होतं, म्हणून ते दिसायला आपल्याला दिसतं की क्लॅरिटी नाही, पण जर तुम्ही मेजर केलं तर ते काही म्हणजे माणसाला हानिकारक या कॅटेगरीत जात नाही बऱ्याच अंशी। काही एरियामध्ये जातं, पण मी नाही म्हणलं नाही, कारण प्रदूषण हा विषय असा नाही की आपण जादूची कांडी फिरवली कमी होईल, ते सगळ्यांनी म्हणून करायचा विषय आहे आणि वेगवेगळं आहे, जसं ट्रान्सपोर्टेशन आहे, कन्स्ट्रक्शन आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, या सगळ्या वॉटर पोल्युशन आहे, या सगळ्या गोष्टींना वेगवेगळ्या पद्धतीने हाताळायचं आणि त्याच्यामध्ये आम्ही फक्त विसल ब्लोअरचं काम करतो, बाकी कामं हे लोकल बॉडीज करतात, जसं BMC आहे, अर्बन डेव्हलपमेंट आहे, रुरल डेव्हलपमेंट आहे, परिवहन आहे, असं हे सगळ्यांनी मिळून करायचं विषय। ताई, मुंबईतलं प्रदूषण पाहता आदित्य ठाकरेंनी पालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांच्याकडे पण एक मागणी केलेली आहे की हे प्रदूषण वाढत असल्यामुळे जे सरकार जी कामं सुरू आहेत त्यांना स्थगिती देण्यात यावी। आम्ही अनेक कामांना स्थगिती दिली आहे, ज्यांनी कामाची नियमावली नाही पाळली, म्हणजे प्रदूषण का होतं, कामं होतात म्हणून नाही होत, तर कामाला नियम नाही पाळत। एकदा मी स्वतःच कोस्टल हायवेला नोटीस देऊन बंद पाडलं होतं, कारण त्यांचं उघड्यावर होतं ते सिमेंट आणि ते उडत होतं, तर त्यांनी त्याच्यावर वॉटर स्प्रे केला पाहिजे, कव्हर केलं पाहिजे, हे सगळं अपेक्षित आहे। त्यामुळे आपण जिथे नियमाची पायमल्ली होते तिथे आपण नोटीस देऊन काम बंद पाडतो, ते नियमाचं कंपायलेशन करून ते नियम करायला सुरुवात केली की आम्ही त्याला परवानगी देतो। यही सवाल है कि मुंबई की एयर क्वालिटी को लेकर सभी खासकर MLA को छूटा जाएगा, लेकिन हम मुंबई में मेमार रीजन की बात करें तो वहाँ पे भी काफी कंस्ट्रक्शन बड़े पैमाने पर, ऐसे में कितने आपने कंप्लायंस किया नहीं किया और क्या करना है डिपार्टमेंट? देखिए, डिपार्टमेंट हमारा विसल ब्लोअर का काम करता है, हम लोग पोल्यूशन हो तो उसको काम शो कॉज नोटिस भेजते हैं, उनको पनिश करते हैं या उनको हम दंड देते हैं, पर इसमें इसे हम नहीं करते। इसमें BMC है, इसमें अलग अलग विभागों के भी विषय आते हैं, पर जहाँ कंस्ट्रक्शन की बात है वहाँ हम लोग नोटिस देते हैं। अगर वो पोल्यूशन के नियम, जो पोल्यूशन ना हो इसलिए जो नियम है वो नियम नहीं करेंगे उसका उल्लंघन, तो हम उन्हें नोटिस देते हैं, और अगर बाद में वो जब कर लेते हैं सारे रेगुलराइज चीजें फिर हम उनको परमिशन देते हैं। तो पोल्यूशन की स्थिति जनरली यहाँ दिवाली के बाद पश्चात जनवरी एंड तक थोड़ी सी ज्यादा होती है, पर इसको चिंताजनक होने से रोकने के लिए हम प्रयास करते हैं और रोक भी पाए। जो कह रहे कि 600 था पोल्यूशन, 300 था, 350 था, ये ऑथेंटिक फिगर्स नहीं है हमारे। आज आप सबको मैं आह्वान करती हूँ कि आप हमारा समीर या डाउनलोड करें, तो आप जहाँ खड़े वहाँ का पोल्यूशन आपको अभी पता चलेगा और वही ऑथेंटिक पोल्यूशन का हमारा मेजर। क्या मान सकते हैं कि मुंबई या MMR अगर लार्ज है तो एयर क्वालिटी होनी चाहिए, देखिए 50 से नीचे होनी चाहिए जो कहीं भी नहीं, 50 और 100 के बीच में अच्छी है, 100 से 200 के बीच में मॉडरेट, तो हम मॉडरेट को बहुत बार क्रॉस नहीं करते हैं,
इसलिए जो भी आपको बताए जाते हैं आंकड़े या यूट्यूब चैनल्स पे और कोई न्यूज चैनल्स पे, तो वो आंकड़ों के लिए ही मैं कह रही हूँ कि हम समीर ऐप का आंकड़ों को ही हम उसमें देखे। कोई इंटरनेशनल बोलते हैं कि ऐसा है वैसा है, तो वो सब नहीं है, ये हमारा सॉफ्टवेयर है, ये हमारी सारी सबसे इंफ्रास्ट्रक्चर जो काम चल रहा है उसको ज्यादा चिंता लेकर आपने कार्रवाई की। देखिए, जब कोई इंडस्ट्री आती है तो रोजगार आता है, वहाँ की आर्थिक ताकत बढ़ती है और पोल्यूशन कम से भी आती है। जैसे कोई बिल्डिंग्स बन रही है तो कोई बिल्डिंग सिर्फ अभी ये जो पोल्यूशन का विषय उठा वो तो सरकारी बिल्डिंग बन रही है, तो बिल्डिंग बन रही है तो इंफ्रास्ट्रक्चर डेवलप हो रहा है, तो इसको तो हम रोक नहीं सकते, पर उसमें अगर वो नियमों से करें तो हम पोल्यूशन को बहुत हद तक रोक सकते हैं। और हम इस बार बहुत अच्छे से रोक रहे हैं। पिछले साल से इस महीने में हम इसको अच्छे से रोक पाए। आखिर उसे हमने और भी 1100 से ऊपर 1180 से ऊपर लोगों को सुपर नोटिस भी भेजा है, फिर उनसे सारे नियमों का पालन करके एक सवाल था। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने लिखित रूप में विधानसभा में जानकारी दी है कि महाराष्ट्र में 2 साल में 1,17,000 के करीब महिलाएं और बच्चियां लापता थी, जिनमें से 86,000 के करीब दोबारा रेस्क्यू की गई है, लेकिन 31,000 से ज्यादा अभी महिलाएं लापता है। क्या लगता है अभी महिलाएं काफी? देखिए, जब खुद गृह मंत्री और मुख्यमंत्री बोल रहे हैं तो उसमें मुझे कुछ अलग लगने की आवश्यकता नहीं। उन्होंने जो कहा है ऑथेंटिक गृह विभाग की आंकड़े हैं और उसमें उन्होंने ये दिखाया कि कितने लोगों को वो फिर से लाभ पाए, तो मैं उसको देखती हूँ कि वो जो रेट है वो सक्सेस है। और उसके बारे में पुलिस अच्छे से कार्रवाई करके बचे हुए लोगों को भी लाए। लापता का कोई अपने विष से गए हुए हैं, कोई खोए हुए हैं, कोई और नहीं मिल रहे, उसके अलग अलग सबके कारण है। तो इसमें मुझे लगता है मुख्यमंत्री जी ने जो कहा है उसके ऊपर मुझे कुछ अलग से राजनीति करता नजर आ रहा है कि महिलाएं मिसिंग है और रिकवरी नहीं हो पाती, नहीं जाता लॉ एंड ऑर्डर बहुत बड़ा विषय महिलाओं के बारे में। देखिए, विपक्ष अपना विषय रखता है और उसको बहुत अच्छे से आंकड़ों के साथ हमारे मुख्यमंत्री जवाब दे रहे हैं। तो हर चीज में एक मुद्दा रखना उनका हक है और उस मुद्दे को सही करना हमारा कर्तव्य है। हम अच्छे से करना। इटलीची प्रदूषणकारी कंपनी येण्यामुळे काही लोक आंदोलन करत आहेत, तर त्याच्यावरती राज्य सरकार काही करणार, कारण ती कंपनीच्या आंदोलनासह बसले, उपोषणाला सुद्धा बसले तिकडे ग्रामस्थ मंडळी। हे पहा, मला जे माझ्या अधिकार आहेत पर्यावरण खात्याचे ते आम्ही टिक 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 बॉक्स करून परवानगी देतो, तेवढे अधिकार। आणि त्याच्यामध्ये आंदोलन करते कोणत्या कारणासाठी बसले ते कारण त्याच्यामध्ये आहेत का नाही हे तपासणी। प्रदूषणकारी कंपनी आहे म्हणून ते प्रदूषणकारी कंपनी कशाची रसायन कंपनी कसलं रसायन इटलीमध्ये आता एक रसायन बनवणार होता, असंच होतं ना। मग ते आपल्याकडे माहिती नसते पुरेशी, मग आपण म्हणतो प्रदूषणकारी कंपनी, अशी कुठली कंपनी नसते जी प्रदूषणकारी नावाची। ती रासायनिक बनवत असेल तर ती रासायनिक बनवण्याच्या नॉर्म्स मध्ये असते। जर प्रदूषण करणारी कंपनी असेल तर ते रेड झोन मध्ये जाते, तर तुमच्या सिव्हिलाइज तशा एरियामध्ये त्यांना परवानगी दिली जाते। तरी मी तपासणी करून तुम्ही स्पेसिफिक विचारलं पाहिजे, आता माझ्याकडे माहिती काही मुंबई पाठोपाठ पुण्यात देखील मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे। पुण्यात देखील हवेमध्ये मोठ्या प्रमाणात हे पहा, आपल्याकडे डिफॉरेस्टेशनमुळे, झाडी कमी झाल्यामुळे, आपल्याकडे अर्बनायझेशनमुळे हे विषय आपल्यासाठी आयुष्यामध्ये येणारे विषय आलेले आहेत। हे चॅलेंजिंग विषय आणि ह्याला कमी करायचं असेल तर कार्बन कमी केलं पाहिजे, झाडी वाढवली पाहिजे, धुराळा कमी करण्यासाठी नगरपालिकांनी वेगवेगळे प्रयोजन केले पाहिजे आणि हे सगळे लोकल बॉडीजनी करण्याचे विषय आहेत। नाही केले तर आम्ही नोटीस देतो।